नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या रेसिपीच्या जगात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी मुखवास कसा बनवायचा ते। अगदी सोपा रेसिपी आहे या मुखवासची। कोणीही सहज पटकन बनवू शकतं आणि बाजारापेक्षा अर्ध्या किमतीतच हा मुखवास घरी बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बडीशेप घालून घेतलेली आहे। आता ही बडीशेप आपल्याला सतत परतत 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची आहे। फक्त काळजी एवढीच घ्यायची की बडीशेपचा रंग जास्त काळा होऊन द्यायचा नाही आहे, त्यामुळे सतत आपल्याला ही बडीशेप परतत राहायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि हलकासा आपल्या बडीशेपचा रंग बदललेला आहे। आता अशा पद्धतीची बडीशेप झाली की मी ही बडीशेप एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे। त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये एका वाटीला अगदी थोडेसे कमी जवस घेतलेले आहेत आणि हे जवस देखील मी सतत परतत 3 ते 4 मिनिटं भाजून घेणार आहे। आता 3 ते 4 मिनिटं वगैरे आपल्या लक्षात राहत नसेल, रंग बदललेला कळतो आपल्याला आणि त्याचबरोबर आहे ना 3 ते 4 मिनिटं झाले ना की हे टाकलेले जिन्नस आहेत ना असे तडतड करून उडायला लागतात। तेवढी स्टेप आली ना की हे जिन्नस आपल्याला पॅनमधनं काढून घ्यायचे आहेत। खूप कमी किमतीमध्ये हा घरी मुखवास बनवून तयार होतो। आता इथं जवस परतून झालेला आहे, हे देखील मी काढत आहे। त्यानंतर आता मी यामध्ये घालून घेत आहे अर्धी वाटी तीळ। आता तीळ भाजताना जास्त काळजी घ्यायची आहे की तिळाचा रंग लगेच बदलतो, त्यामुळे सतत आपल्याला तो परतत राहायचा आहे, जास्त पॅनला लागून नाही द्यायचा आणि 2 ते 3 मिनिटच आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे। हलकंसं तिळाचा देखील रंग बदलला आहे, मी आता तीळ देखील काढून घेते। त्यानंतर मी यामध्ये घातलेले आहे 2 चमचे ओवा आणि ओवा लो फ्लेमवरती मी भाजून घेत आहे। ओवा पटकन करपला जातो, त्यामुळे किंवा तुम्ही गॅस बंद करून जरी ओवा परतला तरी देखील चालेल। 1 मिनिट मी ओवा परतून घेतला आणि ओव्याचा देखील हलकासा रंग बदललेला आहे आणि मी इथं पाहू शकता तुम्ही एका ताटामध्ये हे जिन्नस वेगवेगळे काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे पांगून ठेवलेले आहे, म्हणजेच त्यामधलं मॉइश्चर बाहेर पडेल आणि ही बडीशेप अशी ओलसर होणार नाही यासाठी। हे सर्व जिन्नस थंड झाले की हाताने आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये धना डाळ देखील थोडीशी भाजून घालू शकता आणि आवडीनुसार साखर देखील घालू शकता। जर किंवा तुमच्याकडे असं 2 पार्टिशनवाला बडीशेपचा डब्बा असेल तर तुम्ही नक्कीच एका बाजूला साखर आणि एका बाजूला बडीशेप ठेवली की ज्याच्या आवडीनुसार ते हा मुखवास घेऊ शकतात। हा मुखवास हवाबंद डब्यात 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतो। नक्की हा मुखवास घरी बनवून पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। त्याचबरोबर ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।